नमस्कार मित्रहो, मी बी के माने. आज तुमच्यामध्ये तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी माझा एक प्रयत्न आज घेऊन आलो आहे. शिव खेरा लिखित यश तुमच्या हातात या पुस्तकातील उदाहरण. आजची उन्नती स्वतः साधणाऱ्यांनाच नशीब साथ देते. एका गावात एकदा नदीला मोठा पूर आला होता. सर्वजण गाव सोडून सुरक्षित जागी जात होते. याला अपवाद एक माणूस होता. तो म्हणाला, देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे. पाण्याची पातळी वाढल्यावर एक माणूस जीप घेऊन त्याला वाचवण्याला आला. त्याने नकार दिला आणि म्हणाला, देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे. पाण्याची पातळी अजूनच वाढली आणि तो माणूस दुसऱ्या मजल्यावर गेला. एक होडी त्याला मदतीसाठी आली. देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे, असं म्हणत त्याने पुन्हा नकार दिला. पाण्याची पातळी वाढत राहिली आणि तो माणूस छपरावर चढला. त्याला वाचवायला हेलिकॉप्टर आले, परंतु तो माणूस म्हणाला, देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे. आणि शेवटी तो बुडाला. तो जेव्हा देवाघरी पोचला तेव्हा त्याने देवाला रागाने विचारले, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करून तू मला का बुडू दिलंस? देवाने उत्तर दिलं, तुझ्यासाठी जीप, होडी, हेलिकॉप्टर कोणी पाठवलं असं तुला वाटतंय? तात्पर्य: दैववादी मनोवृत्तीपासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्यावरील जबाबदारीचा स्वीकार करणं आणि नशिबापेक्षा निसर्गाच्या कार्यकारण भावाच्या नियमावर विश्वास ठेवणं. आयुष्यात काही साध्य करण्यासाठी वाट पाहणं, आशा किंवा इच्छा करणं यापेक्षा योग्य कृती, तयारी आणि नियोजन यांची आवश्यकता असते. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला माझे वाचन आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.